तर आज आपण मसाला ऑमलेट बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे अंडी घेतलेली आहेत आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। थोडक्या साहित्यामध्ये मस्त असा मसाला ऑमलेट होतो। रोज रोजचा तेच अंड्याची रेसिपी खाऊन कंटाळा येतो, त्याच्यासाठी ही रेसिपी। तर मी इथे तेल गरम करून घेतले, त्यामध्ये कांदा घातलेला आहे। तर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता हे व्यवस्थित चांगलं एकत्र झालेलं आहे। कांदा पण छान परतलाय आपला व्यवस्थित। पण आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा नाहीये, तर मी इथे टोमॅटो घालून घेते। त्या बघा, आता यामध्ये मी ना आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायचं, 1 चमचा। चांगला ना ह्या मसाल्याला तेल सुटायला हवं। आता बघा जरा तेल सुटलं मसाल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला लाल पाणी घालायचं आणि ह्याची थोडी ग्रेव्ही करून घ्यायची। तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याच्या हिशोबाने व्यवस्थित। आणि आता हे व्यवस्थित छान मिक्स करत राहायचं आहे। आपला बघा मसाला किती छान तयार होतोय। असंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे त्याला। आता यामध्ये मी परत थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित ह्याला परतत मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांदा जो तो चांगला शिजायला हवा, त्याच्यासाठी थोडं पाणी घालायचं ग्रेव्ही बनवताना। कधीच ग्रेव्ही बनवताना भरपूर एकत्र पाणी एकदाच घालायचं नाही, नाहीतर त्याची ग्रेव्ही होणार नाही, कांदा टोमॅटो बाजूबाजूला होतील। आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला ना एक अंडी फोडून एका बाउलमध्ये काढायची आणि तशी आपल्याला सोडायची आहेत। हे बघा, आता एक अंड मी इथे सोडून घेते। आता दुसरं एका कोपऱ्यामध्ये। अशी तुम्हाला जितकी मसाला ऑमलेट्स हवे असतील ना, त्याच्या हिशोबाने तुम्ही अंडी अशी त्या ग्रेव्हीमध्ये साईडला सोडून घ्यायची आणि झाकण लावून ठेवायचं। व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं। बघा, ही अशी अंडी होतात। आता ह्याला आपण पुन्हा एकदा वाफ देण्यासाठी झाकण लावून ठेवून देऊ। अजिबात ढवळायची नाही आहे ती, आता ती जरा खालून शिजायला हवी आहे। आता तुम्ही बघू शकता ही शिजली आहे। आता ह्याला आपण ना पलटून घेऊया। हे बघा, त्या खालच्या साईडला ऑमलेटचा चांगला मसाला लागलेला आहे। आता तो पलटून घ्यायचा आणि पुन्हा आपण यावर जराशी कोथिंबीर शिंपडायची आणि कोथिंबीर घालून झाली की मग पुन्हा आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। आता मी कोथिंबीर घालते याच्यावरती मस्तपैकी आणि ह्याला आता पुन्हा आपण झाकण लावून 2 ते 3 मिनिटासाठीच फक्त ठेवायचं आहे। हे बघा, आता आपलं तयार झालेलं आहे छान अंडा मसाला। तर मी ते सर्व केला भाकरी बरोबर। तर तुम्हाला ही रेसिपी